पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आहे शिवम देसाई आणि आज मी ज्या परिसरामध्ये आलो आहे ती जागा आहे शांतीनगरमध्ये आणि शांतीनगरमध्ये शाळा नंबर 27च्या परिसरात आपण आलो आहे. तर इथं तुम्हाला वेगळाच कारभार बघायला मिळेल. महानगरपालिकेचा जो वरचा मजला दाखवलेला आहे त्या वरच्या मजल्यामध्ये एक शाळा चालू आहे आता ऑलरेडी. प्रभात मंदिर मतिमंद मुलांची शाळा ही आता त्या प्रभात मंदिरामध्ये चालू आहे आणि खालच्या बाजूला जिथं 27 नंबर महानगरपालिकेची शाळा चालू होती ती बंद करण्यात आली आणि ते बंद करण्यासाठी त्या काय म्हणते महानगरपालिकेनं असा कारण दिले की जे आज तुम्ही जर या गाडीला आला तर तुम्ही हसशील त्या कारणावरती. जे कारण आहे की जे बिल्डिंग आहे जी इमारत आहे ती धोकादायक आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी परिस्थिती वेगळीच दिसते. वरच्या मजल्यावरती तिथं जे चालू आहे ना तिथं शाळा चालू आहे आणि खालचा मजला जो आहे तो धोकादायक आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे. पण इथं तुम्ही एकंदरीत तुम्ही आल्यानंतर असं कळते की काही नाही, इमारतीला फक्त थोड्याफार मेंटेनन्सची गरज आहे, ह्याच्या पुढं काही नाही. तर ह्याच्यानंतर अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात की महानगरपालिकेला ही जमीन हडप करायची आहे असा आजूबाजूच्या सर्वसामान्य नागरिकांनी त्यानंतर भेटीनंतर आम्हाला कळालं की ही जमीन जी आहे ती नगरपालिकेला हवी आहे. कोणत्या कारणासाठी हवी आहे ती आपल्याला माहीत नाही. मग मी नंतर थोडी चौकशी केली की जी 27 नंबर शाळा गेली कुठं. तर ही 27 नंबरची शाळा आहे ती आपली जी भाजी मंडई आहे तिथं फिश मार्केट जे आहे फिश मार्केट तिथं हिंदू मुस्लिम चौक आहे. हिंदू मुस्लिम चौकामध्ये 23 नंबर शाळा का 27 नंबर काहीतरी शाळा आहे 23 नंबर शाळा. त्या शाळेमध्ये ह्यांचा मर्ज करायचं होतं पण ती शाळा मर्ज न करता आहे अशीच 18-20 अशा पटसंख्येवरती तुरळक पटसंख्येवरती ती शाळा चालू आहे. तिथे एक शिक्षक कार्यरत आहे आणि तो शिक्षक 1ली ते 7वी मुलांना प्राथमिक शिक्षण देतोय आणि जो शिक्षक त्या ठिकाणी जे काम करतोय अध्यापनाचं त्या अध्यापनाचं काम करत असताना त्या शिक्षकांनी असं सांगितलं की पुढच्या 8 महिन्यात ते सुद्धा रिटायर होणार आहेत. त्याच्यानंतरनं ह्या मुलांनी काय शाळा शिकायचीच नाही काय, गोरगरिबांच्या मुलांनी काय शाळा शिकायचीच नाही. तर मग असं ज्यावेळी मी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली त्यानुसार शिक्षक म्हणतात, शिक्षकांना चौकशी केली की बरं बाबा मुलं का शाळेला येत नाही, तुम्ही त्यांना काय विचारला तर शिक्षक म्हणतात की इंग्लिश मिडियम हवा आहेत म्हणून पालक सांगतायत. जर इंग्लिश मिडियम पालकांना हवं असतं तर मला सांगा आज सांगलीमध्ये पटवर्धन हायस्कूल आहे ती मराठी मिडियम आहे, तिथं भरपूर विद्यार्थी आहेत. सिटी हायस्कूल आहे तिथं सुद्धा भरपूर विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं सांगली हायस्कूल आहे ती सुद्धा मराठी शाळा आहे, तिथं सुद्धा भरपूर विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर त्यांना इंग्लिश मिडियम हवी असती तर आज ज्या मराठी मिडियम शाळा सांगली प्रभागामध्ये चालू आहेत त्या बंद पडल्या असत्या. पण तसं न होता असं दिसतंय महानगरपालिकेने ज्या शाळांना ग्रँट दिला आहे त्या शाळांच्या पटसंख्येमध्ये बेसुमार वाढ होत आहे. त्यांना नवीन शिक्षक घ्यावं लागत आहेत शिकवण्यासाठी. तर एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीनंतर आज महानगरपालिकेला ही जमीन हडपायची आहे का असा सर्वसामान्य नागरिकांनी सवाल उपस्थित केला आहे. सांगली महानगरपालिकेचा कारभार वाऱ्यावर धोकादायक इमारतीचे कारण देऊन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ. सांगली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मनमानी आणि निष्काळजीपणामुळे महापालिका शाळा क्रमांक 27 मधील गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. इमारतीचा काही भाग धोकादायक असल्याचं कारण पुढे करत शाळा स्थलांतरित करण्यात आली. मात्र यामागील प्रशासकीय अनास्थेचा मुद्दा पुढे येत आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुद्धा संताप व्यक्त केला आहे. शाळा क्रमांक 27 ही इमारत धोकादायक असल्याचे सांगून शाळा स्थलांतरित करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या इमारतीला धोकादायक ठरवून रिकामे करण्यात आले त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मतिमंद मुलांची शाळा आजही सर्रासपणे सुरू आहे. जर इमारत खरोखरच राहण्यायोग्य नसेल किंवा कोसळण्याची भीती असेल तर एकाच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असताना खालील मजल्यावरील शाळा स्थलांतरित करण्याचे कारण काय, की हा प्रशासनाचा की निसर्गाचा चमत्कार असावा असा सवाल उपस्थित होतो आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने मोलमजुरी, रिक्षा चालवणारे, कचरा वेचणाऱ्या कष्टकरी पालकांची मुले आहेत. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या कुटुंबांसाठी मुलांसाठी ही शाळा एकमेव आधार होती. मात्र शाळा स्थलांतरित झाल्यामुळे या मुलांचे अतोनात नुकसान होत आहे आणि त्यातच केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे, त्यांचेही निवृत्तीचे वय अवघे 8 महिनेही उरले आहे.
त्यानंतर या मुलांच्या शिक्षणाचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक मुलाला दर्जेदार आणि जवळ शिक्षण मिळणे हा अधिकार असताना महानगरपालिका प्रशासनाने या शाळेच्या बाबतीत कमालीचे दुर्लक्ष केलेलं आहे. केवळ कागदोपत्री धोकादायक ठरवून शाळा हलवणे आणि दुसरीकडे त्याच इमारतीचा वापर कायम ठेवणे ही प्रशासनाची दुटप्पी भूमिका संशयास्पद आहे. आमची मुले महापालिका शाळेत जातात कारण आमची परिस्थिती खाजगी शाळांची फी भरण्यासारखी नाही, पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुलांचे वर्ष वाया जात आहे अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे. शाळा 23च्या परिसरातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून महानगरपालिकेने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, शाळा पुन्हा पूर्ववत सुरू करावी किंवा मुलांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरते आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते आहे. शिवम देसाई, SBN मराठी, सांगली.